तामिळनाड दौऱ्यावर जाणार आहेत। यावेळी ते भूस्खलनातील पीडितांच्या कुटुंबियांना भेटणार आहेत। पंतप्रधान मोदी विशेष विमानाने कन्नूर जिल्ह्यात पोहोचतील। या ठिकाणाहून ते हेलिकॉप्टरने भूस्खलन भागाची हवाई पाहणी करतील। सोबतच ते काही शिबिरांचा दौरा करतील। सध्या 10,000हून अधिक लोकांनी शिबिरात आश्रय घेतलाय। महाविकास आघाडीतील मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत संजय राऊत यांनी वक्तव्य केले। मुख्यमंत्री पदाचा चेहरा आगामी काळात समजेल। आम्ही 4 भिंतीत बसून निर्णय घेऊ आणि मग सांगू, असं सूचक विधान राऊत यांनी केले। गेले 3 दिवस उद्धव ठाकरे हे दिल्लीत होते। यातच सीएम पदाचा चेहरा समोर ठेवून विरोधी पक्ष लढत नाही, असं विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं होतं। यावरही राऊतांनी उत्तर दिलंय, सत्ताधारी असो वा विरोधक, चेहरा लागतोच, असं राऊत यांनी म्हटलंय। त्यामुळे महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा उद्धव ठाकरेच असतील, अशी चर्चा सुरू आहे। महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले। महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी त्यासाठी दिल्ली दौरा केला। त्यात महाविकास आघाडीची रणनीती ठरवण्यात आली। त्यानंतर मुंबईत महायुतीने गुरुवारी मध्यरात्री बैठक घेतली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत तिन्ही पक्षांची बैठक झाली। सुमारे 2.5 तास तिन्ही प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत खलबते झाली। त्यात आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती निश्चित करण्यात आली। तिन्ही पक्षाकडून सामूहिक सभा, दौरे आणि मेळावे घेण्यात येणार आहेत। महायुतीचे विधानसभा निवडणुकीचे रणशिंग येत्या 20 ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथून फुंकण्यात येणार आहे। भाजपचा बालेकिल्ला असलेल्या पूर्व विदर्भात भाजपला विधानसभा निवडणुकीपूर्वी धक्के बसायला सुरुवात झाली। पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार दत्ता मेघे यांचे पुतणे उदय मेघे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। तर गोंदिया जिल्ह्यातील भाजप नेते व फडणवीस यांचे निकटवर्तीय गोपाल अग्रवाल हे सुद्धा काँग्रेसच्या वाटेवर असल्याची माहिती मिळते। याशिवाय शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस नागपूरमधील काही नेतेही काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे। ठाणे, नाशिक, मुंबई, अहमदाबाद महामार्गावरील खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करावी। त्यासाठी रॅपिड किक हार्डनर MCP तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय महामार्ग, MSRDC, सार्वजनिक बांधकाम, वाहतूक पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले। नाशिक भिवंडी रस्त्याच्या तातडीने दुरुस्तीसाठी युद्ध पातळीवर काम करण्याच्या सूचना देतानाच रस्ते दुरुस्तीच्या कामात हयगय करू नका। दुरुस्तीच्या कामात अडथळा आणणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करा। पीक अवर मध्ये अवजड वाहतुकीच्या नियमांसाठी कोकण विभागीय आयुक्तांनी एकत्रित अधिसूचना काढावी। अवजड वाहनांसाठी महामार्गालगत पार्किंग लॉट करावेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लांबल्याने जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकांवर प्रशासक असताना आता राज्यातील नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपणाऱ्या 105 नगरपंचायतींवर प्रशासक येणार असल्याचे नगर विकास विभागाच्या परिपत्रकानंतर समोर आले। राज्यातील 105 नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदाच्या 2.5 वर्षाचा कार्यकाळ ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात संपणार आहे। त्या अनुषंगाने नगराध्यक्ष पदाची आरक्षण सोडत राज्य शासनाने निर्धारित वेळेत घेणे अपेक्षित होते। परंतु या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षण सोडतीत नागरिकांचा मागास प्रवर्ग संबंधित येणाऱ्या अडचणींच्या अनुषंगाने निर्धारित वेळेत ही सोडत झाली नाहीये। पूजा खेडकरांचे वडील दिलीप खेडकरांविरोधात पुण्यात गुन्हा दाखल झालाय। सरकारी कामकाजात अडथळा आणल्याच्या तक्रारीनंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुण्यातील बंड गार्डन पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। दिलीप खेडकर यांच्या विरुद्ध सरकारी कामकाजात अडथळा आणल्याची तक्रार तहसीलदार दिलीप आकडे यांनी बुधवारी पोलिसांकडे केली होती। दिलीप खेडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पूजाला स्वतंत्र केबिन द्यावं, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांवर दबाव आणला होता, असं तक्रारीत नमूद करण्यात आलंय। दिल्लीतील लाचखोर ईडी अधिकाऱ्याला सीबीआयने अटक केली आहे। मुंबईच्या सीबीआय पथकाने ही कारवाई केली आहे। सहाय्यक संचालक संदीप सिंग यादव असं या लाचखोर अधिकाऱ्याचं नाव आहे। ईडीनं 3 आणि 4 ऑगस्टला मुंबईतील सराफ व्यापाऱ्याच्या घराची आणि कार्यालयाची झडती घेतली। त्यानंतर ईडीचा अधिकारी असलेला संदीप सिंग यादवनं व्यापाऱ्याच्या मुलाला अटक करण्याची धमकी दिली। त्या बदल्यात त्याच्याकडून 25 लाखाची मागणी केली। तडजोडीनंतर 20 लाखांवर सौदा ठरला। या प्रकरणानंतर व्यापाऱ्यानं तक्रार केली। सीबीआयने लाच स्वीकारतानाच यादवला अटक केली आहे। कोल्हापूरचा सांस्कृतिक ठेवा असलेल्या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला काल रात्री अचानकपणे भीषण आग लागली। बघता बघता या आगीने रौद्ररूप धारण केलं आणि या आगीत कलाकारांचा सांस्कृतिक ठेवा जळून खाक झालाय। तर आज केशवराव भोसले यांची जयंती आहे आणि या जयंतीच्या पूर्वसंध्येला नाट्यगृहाला आग लागल्याने एकच खळबळ उडाली। तातडीने कोल्हापूर महापालिकेसह जिल्ह्यातील महापालिकेच्या अग्निशमन बंबाच्या गाड्या तसेच कोल्हापूर
मध्ये मुसळधार पाऊस कोसळू शकतो. गुजरातच्या सौराष्ट्र आणि कच्छमध्ये देखील 10 ऑगस्ट पर्यंत पावसाची शक्यता वर्तवली आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम, ओडिशा, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वेळ झाली आहे टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. पाहत राहा न्यूज अनकट.